Co-powered by टेक्नो। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर आता सज्ज झालेले आहेत। सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीला देखील आता सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या लाकडी बारव परिसरातून आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय की पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर असणार आहे। साधारण 21 असे मंडळ आहेत की जे या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत। 15 तासांचा वेळ जो आहे तो साधारण या विसर्जन मिरवणुकीला लागणार आहे आणि पोलिसांकडनं या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट अशा पद्धतीचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। सर, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, ड्रोन कॅमेरे असतील, या माध्यमातून आपण बंदोबस्त करतो आहे, निगराणी ठेवतो आहे। काय नेमकं वैशिष्ट्य आहे बंदोबस्ताचं? या बंदोबस्तामध्ये सर्व बाजूनी कुठलीही काही राहून जाणार नाही अशा प्रकारे बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। ड्रोननी व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे। CCTV 200 आपण मिरवणूक मार्गावर लावलेले आहेत। त्याचबरोबर फक्त मिरवणूक मार्गच नाही तर मिरवणूक मार्गाचे जे पॅरलल गल्लीज आहेत त्याच्यावर पण ड्रोननी आम्ही लक्ष ठेवत आहोत। 3000 साधारण अधिकारी अंमलदार तैनात आहेत। स्टेट रिझर्व्ह पोलीस, रायट कंट्रोल प्लाटून, क्विक रिस्पॉन्स टीम्स, BDS टीम्स या सर्वजण तैनात आहेत। सर, विसर्जन मिरवणूक वेळेत संपेल या दृष्टीने आपण काही काळजी घेतोय का? आपण बघाल जसं विसर्जन मिरवणूक आता वेळेत सुरू झालेली आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहामध्ये मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मंडळांची ज्या प्रकारे आमचे जे काही त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यांचे जे काही टप्पे त्यांनी प्लॅनिंगमध्ये केलेले आहेत त्या प्रकारे पूर्ण वेळेत मिरवणूक संपण्याची आम्हाला खात्री आहे। लेझरच्या वापरामुळे काही ठिकाणी डोळ्यांचे आजार त्रास झाले, अनेक ठिकाणी कायमस्वरूपी त्रास जो आहे तो या ठिकाणी उद्भवला आहे। अशा अनुषंगाने आपण काही सूचना केल्यात का मंडळात? मंडळांच्या मीटिंगमध्ये आपण लेझरबाबत चर्चा केलेली होती, त्यामुळे कोणी लेझर वापरणार नाही अशी मंडळांनी खात्री केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण बघतो की कुठेही वापरलेलं नाही आहे। काही कारवाई होईल जर अशा पद्धतीने वापरण्यात आलं तर? नक्कीच, कारण लेझरनी लहान मुलं आणि फॅमिलीज आणि मोठ्या लोकांचे पण डोळे वगैरे खराब होतात, त्यामुळे लेझर कुठेही आम्ही वापरून देणार नाही आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ज्यांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझरचा वापर कुठेही होऊ देणार नाही अशा पद्धतीचं हमीपत्र किंवा एक आश्वासन जे आहे ते मंडळांनी देखील दिलेलं आहे। मात्र तरी देखील जर कोणी लेझरचा वापर या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीत केला तर त्यांच्यावर निश्चितपणे दंडात्मक कारवाई केली जाईल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।